नमस्कार. मी ॲडव्होकेट निलिमा म्हैसूर. न्यायवाणी प्रत्येकासाठी सहज भाषेत या माझ्या ऑडिओ मालिकेत तुमचं स्वागत आहे. इथे आपण न्यायालयीन निर्णय, कायद्याची मूलभूत माहिती आणि समाजहिताचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेत असतो. आजचा विषय आहे 2025च्या जून महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय. या निर्णयानुसार मालमत्तेची फक्त नोंदणी झाल्याने तुम्ही तिचे कायदेशीर मालक ठरत नाही. बघा म्हणजे आपण ज्या वेळेला प्रॉपर्टी कोणतीही असू दे, फ्लॅट असू दे, जमीन असू दे, अपार्टमेंट असू दे, आपण जेव्हा खरेदी करतो आणि तो जो दस्तऐवज खरेदी खत असतं ते ज्या वेळेला आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करतो त्यावेळेला आपल्याला वाटतं आपली जबाबदारी संपली आणि आपण आता ह्या प्रॉपर्टीचे, ह्या मालमत्तेचे पूर्ण मालक झालेलो आहोत. म्हणजे नोंदणी करण्याने आपण मालक झालो आहोत असा आपला समज असतो. पण सुप्रीम कोर्टाने इथेच सांगितलेलं आहे की मालमत्तेची फक्त नोंदणी झाल्यानं तुम्ही तिचे कायदेशीर मालक ठरत नाही. या निर्णयाचा केंद्रबिंदू होता तेलंगणामधली एक खटला. महनूर फातिमा इम्रान आणि इतर यांच्याविरुद्ध भावना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोर्टामध्ये गेली होती. यात भावना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं तेलंगणामध्ये एक जमीन खरेदी केली. पण हे खरेदी खत त्यांनी नोंदवले नाही. जर तुम्ही खरेदी खत नोंदवले नाही तर तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही. त्यांनी रजिस्टर न करता असं गृहीत धरलं की ही जमीन आता आपल्याच मालकीची आहे आणि सोसायटीनं वेगळ्या वेगळ्या लोकांना या सोसायटीतल्या जमिनी विकल्या. सोसायटीकडनं जागा विकत घेतली. त्याच्यामध्ये एक महनूर फातिमा इम्रान पण होत्या. त्यांनी ते रीतसर खरेदी खत नोंदवलं सुद्धा. त्यावर आधारून त्यांनी त्या जमिनीचा ताबा पाहिजे अशी मागणी केली. पण न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की जर पहिलं खरेदी खत नोंदवलं नसलं तर त्यावर आधारित पुढची खरेदी खते जरी नोंदवली किंवा जमिनीचा किंवा फ्लॅटचा ताबा मिळवला तरी सदर व्यक्तीची या प्रॉपर्टीवर कायदेशीर मालकी ठरत नाही. मालमत्तेची नोंदणी हा मालकीचा पुरावा नाही. ही सामान्य नागरिकांसाठी डोळे उघडणारी बाब ठरू शकते. नोंदणी ही मालकीचा अंतिम पुरावा का नाही? कारण नोंदणी ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळं व्यवहाराची नोंद सार्वजनिक रेकॉर्डमध्ये होते. पण तो दस्त रजिस्टर करण्याच्या आधी झालेली कागदपत्र ती कायदेशीर आहेत का नाही ते बघून ते सगळे कागदपत्र मिळूनच मालकी हक्क सिद्ध होतो. म्हणजे तुम्ही फक्त नोंदणी करून मालक होत नाही तर तुमच्याकडे त्या मालकीचा आधार देणारी इतरही कागदपत्र असावी लागतात. बघूयात आपण ही इतर कागदपत्र काय असतात ते की ज्यामुळे मालकी निश्चितपणे सिद्ध होणार आहे. पहिलं म्हणजे टायटल डीड. हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. यामध्ये मालक कोण आहे आणि त्या मालकाचा त्या मालमत्तेवरचा हक्क काय आहे हे स्पष्ट असतं. आणि हा दस्तऐवज मालकी सिद्ध करण्यासाठी प्राथमिक आणि सर्वाधिक विश्वासार्ह पुरावा मानला जातो. सेल डीड दुसरं कागदपत्र. मालकाने दुसऱ्या व्यक्तीला मालमत्तेचा हक्क कायदेशीररित्या हस्तांतरित केला की जे खरेदी खत, विक्री खत केले जाते तो दस्त. हा व्यवहार नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रारच्या उपस्थितीत होतो. मालमत्तेचा हक्क कोणाकडून कोणाकडे गेला हे सिद्ध करणारा महत्त्वाचा दस्त. पोझेशन लेटर. मालक किंवा विकसक म्हणजे डेव्हलपर नव्या खरेदीदाराला मालमत्तेचा ताबा दिल्याचे प्रमाणपत्र देतात. तेच पोझेशन लेटर. ताबा खरेदीदाराने खरोखर घेतला आहे याचा पुरावा म्हणून हा दस्तऐवज काम करतो. चौथं, मिळकत कर पावत्या, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट्स. ही पावती त्या मालकाने संबंधित महापालिका किंवा प्राधिकरणाला मिळकत कर भरला आहे हे दाखवते. मालकाने कर भरला आहे हे देखील एक प्रकारचा मालकीचा अप्रत्यक्ष पुरावा ठरतो. म्युटेशन सर्टिफिकेट. मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या स्थानिक पण नोंदी कराव्या लागतात. महापालिकेमध्ये नोंदी कराव्या लागतात.
आणि ह्या ज्या नोंदी असतात त्याचं जे आपल्याला प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट मिळतं त्यामध्ये मालमत्तेचा हक्क कोणाच्या नावाने गेलेला आहे हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दाखवलेलं असतं. मालकीचे हस्तांतर अधिकृत नोंदवहीत झाले आहे का ते दाखवणारा हा दस्तऐवज आहे. यालाच मालमत्तेचा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड असंही म्हणतात. एन्कम्बरन्स सर्टिफिकेट मालमत्तेवर कोणतेही कर्ज, दावा किंवा कायदेशीर अडचण नाही हे सिद्ध करणारे सर्टिफिकेट. मालमत्ता निर्विवाद आहे याचा हा एक पुरावा. विल किंवा गिफ्ट डीड म्हणजे ही प्रॉपर्टी माझ्याकडे वारसा हक्क म्हणून आली आहे किंवा मला भेटवस्तू म्हणून मिळालेली आहे अशा रीतीनं ह्या मालमत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे हे स्पष्टपणे दाखवणारे हे दस्त असतात. मालमत्ता वारसांना किंवा लाभार्थ्यांना देण्यात आली आहे हे ते दाखवतात आणि त्यावरचा मालकीचा अधिकार स्पष्ट करतात. एखाद्या मालमत्तेवर खऱ्या अर्थाने मालकी सिद्ध करायची असेल तर एकच दस्तऐवज पुरेसा नाही, तर आपण आत्ता चर्चा केलेले 7 दस्तऐवज टायटल डीड, सेल डीड, म्युटेशन सर्टिफिकेट, कर पावत्या, एन्कम्बरन्स सर्टिफिकेट हे सगळे मिळून तुमचे हक्क सिद्ध करतात. आपण ऐकलं आजचं न्यायवाणी प्रत्येकासाठी सहज भाषेत. मी पुन्हा भेटेन एका नव्या न्यायनिर्णयासह. तोपर्यंत कायद्यातील प्रत्येक गोष्ट समजून घ्या सजगपणे, शांतपणे. इतरांनाही मदत होईल म्हणून हा ऑडिओ शेअर करा. धन्यवाद.